औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा गावामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रभारी तहसीलदार वैजनाथ भालेराव यांच्या हस्ते झाले। या रक्तदान शिबिरामध्ये 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले। यावेळी मंडळ अधिकारी अर्चना पटवे, मंडळ अधिकारी रंगनाथ मेत्रे, कंजारा गावचे तलाठी संजय पाटील, सरपंच शीलाताई बालाजी कल्याणकर, उपसरपंच सरस्वती साहेबराव कल्याणकर, आशा वर्कर ताईबाई कल्याणकर, ग्रामसेवक बळीराम खोकले, केंद्रप्रमुख बालाजी ठोंबरे, मुख्याध्यापक संतोष कुकडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक DS कल्याणकर, ज्येष्ठ नागरिक शेषराव कल्याणकर, नामदेव कल्याणकर, साहेबराव कल्याणकर, बालाजी कल्याणकर, दयानंद कल्याणकर, त्र्यंबक कल्याणकर, संतोष कल्याणकर, अर्जुन कल्याणकर, विशाल भुक्तर, विनोद सावळे, अर्जुन कल्याणकर उपस्थित होते। रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांना प्रभारी तहसीलदार वैजनाथ भालेराव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देखील देण्यात आले। रक्तसंकलन करण्याचे काम डॉक्टर पंकज ढाले, S सोनटके, सचिन ठाकरे, संतोष ठाकरे, नितीन हडगे, केशव ढासरे या जिल्हा रुग्णालय हिंगोलीच्या पथकाने केले। कंजारा गावचे तलाठी संजय पाटील यांनीही रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले। तलाठी संजय पाटील यांनी आतापर्यंत 55 वेळा रक्तदान केले आहे। नवयुवक तरुणांनी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करावे, जेणेकरून आपण दिलेल्या रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो। त्यामुळे प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी रक्तदान करावे असे आवाहन देखील कंजाराचे सरपंच संजय पाटील यांनी केले आहे। आज मी ह्या रक्तदान शिबिरामध्ये मी स्वतः म्हणजे कंजारा येथील ग्राम महसूल अधिकारी या नात्याने येथे आयोजित कार्यक्रमामध्ये मी स्वतः रक्तदान केलेलं आहे आणि मी माझ्या गावातील सर्व तरुणांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करत आहे। रक्तदान हे जीवनदान आहे की ज्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीचे जीवन हे वाचू शकते। त्यामुळे रक्तदान करणे हे फार महत्त्वाचे आहे। नवयुवक म्हणून रक्तदान करत आहे, तरी सर्व नवयुवक नागरिकांनी रक्तदान हे केलंच पाहिजेत आणि रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो आणि त्यामुळे रक्तदान नवयुवकांनी आवश्यक करावं।